नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत. आणि सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये अखेर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि जाहिरात काढण्याची जी पूर्वतयारी करावी लागते ती सुरू झालेली आहे. आणि त्या संदर्भात एक परिपत्रसुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये गट क व गट ड दोन्ही पदांचीही जाहिरात असणार आहे. त्यामुळं जे कोणी आरोग्य विभागाची तयारी करत असतील त्यांनी तयारीत लागा, उठा, जागे व्हा आणि नोकरी मिळेपर्यंत थांबू नका, जोमाने अभ्यास करा. कारण याच्यानंतर परत भरती कधी होईल ते 2-3 वर्षे लागतील. त्यामुळं याच भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं पाहिजे अशा पद्धतीनं अभ्यास करा. आणि याच्यामध्ये कोणती पदं असणार आहे, त्याचा सिलेबस काय असणार आहे, त्या सगळ्यांची माहिती देणारे व्हिडिओ आपल्या VAJ अकॅडमी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर येतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GSTमध्ये हा कोर्स आहे. आणि याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामधील MPW आणि महानगरपालिकांमध्ये जे स्वच्छता निरीक्षक पदं आहेत दोन्हीची तुमची प्रॉपर तयारी होणार आहे. आणि फी फक्त 500+ GST आहे. तर या ठिकाणी पहा, आरोग्य सेवा संचालनालय पुणे आणि हे कधीचं परिपत्रक आहे तर कालचं आहे पहा, 9/7/2026 म्हणजे 9 जुलै 2026चं परिपत्रक आहे. आता कोणाला पाठवलेलं आहे तर सहसंचालक आरोग्य सेवा, उपसंचालक आरोग्य सेवा, उपसंचालक आरोग्य सेवा प्रभारी मंडळे, सहसंचालक आरोग्य सेवा, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालये सर्व, अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे, ठाणे, नागपूर व रत्नागिरी आणि जिल्हा हिवताप कार्यालय सर्व. आपलं जे MPW पद असतं ते जिल्हा हिवताप कार्यालयाअंतर्गतच येतं, हे पण लक्षात ठेवा. विषय काय आहे तो विषय खूप महत्त्वाचा आहे आपला. तर गट क व गट ड संवर्गाच्या पदभरतीच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत म्हणजे गट क आणि गट डची जी भरती आहे ती त्यांना करायचीच आहे. आणि त्या पदभरतीच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत म्हणजे जाहिरात काढण्याची जी पूर्वतयारी आहे त्या संदर्भात हे परिपत्रक आहे. काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये पहा, वरील उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने गट क व गट ड संवर्गाच्या पदभरती 2026 प्रस्तावित आहे. म्हणजे इथं दिले त्यांनी पहा की गट क व गट डची जी भरती आहे ती काय आहे, प्रस्तावित आहे म्हणजे होणारच आहे. त्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदू नामावली व व्हॅकेन्सी मॅट्रिक्स तयार करून प्रमाणित करणे आवश्यक आहे. यास्तव आपणास कळविण्यात येते की आपले कार्यालयाचे अधीनस्थ गट क व गट ड मधील सर्व संवर्गाची बिंदू नामावली व व्हॅकेन्सी मॅट्रिक्स व पेसा व नॉन पेसाप्रमाणे तयार करून मागासवर्गीय कक्षाकडे दिनांक 13/7/2026 पर्यंत सादर करण्याची कार्यवाही करावी. म्हणजे यांनी स्पष्ट दिलेलं आहे की येत्या 3 दिवसात म्हणजे आज 10 जुलै आहे तर 13 जुलै 2026 पर्यंत हे जे मागासवर्गीय कक्ष आहे याच्याकडे सगळ्या बिंदू नामावली आणि व्हॅकेन्सी मॅट्रिक्स सादर करून त्यांच्याकडून परवानगी घ्यावी. कारण त्यांची परवानगी भेटली की मग जाहिरात यायचा मार्ग मोकळा होतो. तर अशा पद्धतीनं जाहिरात काढण्याची पूर्वतयारी झालेली आहे पहा मित्रांनो. तयारीला लागा, जोमाने अभ्यास करा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.